ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। दुपारच्या वेळी घरामध्ये कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन एका भामट्यानं घराची कडी उघडून आतमध्ये प्रवेश केला आणि घरामधील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे। ही घटना राहुरी तालुक्यातील निंभेरे इथे 13 डिसेंबर रोजी घडली आहे। मयुरी योगेश सोनवणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यामध्ये म्हटलंय की मयुरी सोनवणे यांच्या घराच्या जवळच ब्युटी पार्लरचं दुकान आहे, तिथेच त्यांची सासू कपडे शिवण्याचं काम करतात। 13 डिसेंबर रोजी दुपारी मयुरी सोनवणे आणि त्यांची सासू घराला कडी लावून दुकानामध्ये गेल्या होत्या। मयुरी सोनवणे या 5:30च्या दरम्यान घरी आल्या असता त्यांच्या घराच्या बाहेरील पडवीमध्ये विकास खेत्रे हा खाटावरती बसलेला होता। तेव्हा मयुरी सोनवणे त्याला म्हणाल्या की तू इथे काय करतोस? तेव्हा त्यानं शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। नंतर मयुरी सोनवणे यांनी त्यांच्या सासूला बोलावून आणलं आणि विकास खेत्रे याच्या घरी जाऊन त्याचे आई आणि भाऊ यांना झालेला प्रकार सांगितला। तेव्हा ते म्हणाले की तुम्ही आमच्या मुलावरती आरोप का लावता, असं म्हणून त्यांनी शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर मयुरी सोनवणे यांनी घरामध्ये जाऊन पाहिलं असता घरामधील साहित्याची उचकापाचक झालेली दिसली। तसेच मणिमंगळसूत्र, नाकामधील नथ असे 6.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 35,000 रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचं दिसून आलं। तेव्हा मयुरी सोनवणे यांची खात्री झाली की विकास आनंदा खेत्रे यानं घराची कडी उघडून आतमध्ये प्रवेश केला आणि मुद्देमाल चोरून नेलाय। दरम्यान मयुरी योगेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विकास आनंदा खेत्रे, मंगल आनंदा खेत्रे, आकाश आनंदा खेत्रे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनोज साळवे, सी24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।